एक हृदयस्पर्शी प्रेमकथा. आजच्या कहाणीचा हिरो आहे सागर आणि हिरोईन आहे नमिता. दोघांचाही जन्म एकाच दिवशी एकाच हॉस्पिटलमध्ये झाला. त्या हॉस्पिटलमध्ये अडचणीच्या कारणास्तव एकाच बेडवर ठेवण्यात आलं. तेव्हाच त्याने तिच्या हाताला पहिल्यांदा स्पर्श केला. तेव्हा ते दोघेही एका वेगळ्याच ऊर्जेने थरथरले. कदाचित त्याने तिच्यावरचं प्रेम त्याने व्यक्त केलं असावं. सागरचे आईवडील हे मूळचे आणि पुण्याचे आणि नमिताचे कोल्हापूरचे. आज त्या दोघांचाही तिसरा वाढदिवस आहे आणि यामुळेच तर सागरचे वडील सागरच्या उदंड आयुष्यासाठी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला घेऊन आलेत. नमिताला सुद्धा तिचे आई वडील याच कारणास्तव महालक्ष्मीच्या मंदिरात घेऊन आलेत. दर्शन घेऊन निघताना त्या छोट्या नमिताच्या हाताला सागरच्या त्या बोटांचा स्पर्श होतो, जो पहिल्यांदा दवाखान्यात झाला होता. तिने त्याच्याकडे बघून एक गोड स्माईल केली. तेव्हा कदाचित त्याला वाटलं असावं की कदाचित हिने मला ओळखलंय. ही त्याची दुसरी भेट. वरचासुद्धा काय काय घडवून आणतोय हे कोणाला कधी कळलंय का? पुढे वाचा तिसरी भेट तर यापेक्षाही इंटरेस्टिंग आहे. त्या दोघांचं एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आहे. आज कॉलेजचा पहिला दिवस. दोघांनाही यायला खूप उशीर झाला आहे. उशीर तर व्हायचाच ना, नाहीतर नशीब पुढचा खेळ कसा खेळणार, बरोबर की नाही? दोघेही क्लासकडे धावतायत. थिंक इन स्लो मोशन. आणि त्याच गडबडीत त्या दोघांची एकमेकांशी अशी टक्कर होते. त्या धक्क्यामुळे तिच्या हातातून पडलेलं पुस्तक तो तिच्या स्लो मोशनमध्ये उडणाऱ्या केसाकडे बघत तिच्या हातात देत असतो. त्याच्या हाताचा तिला स्पर्श होताच दोघांनाही एका वेगळ्याच ऊर्जेची जाणीव होते, जी आम्ही आधी कधीतरी अनुभवले. नमिता राहून सागरला विचारते, आपण याआधी कधी भेटलोत का? माहिती नाही, पण मलाही तसंच वाटतं. आणि फक्त याच कारणामुळे त्यांची मैत्री होते. मग हळूहळू हीच मैत्री प्रेमात बदलते. एकमेकांना चोरून भेटणं, भेटवस्तू देणं, तिला फुले आणून देणं, हे तर कायमचंच झालं. त्यांचं प्रेम जोरावर असताना मग अचानक नशिबाने आपली चाके उलट्या दिशेने फिरवली बरं का. तिची काळजी खातर विचारली गेलेली प्रश्न याला रोमॅन्टिक वाटू लागली. परीक्षेमुळे त्याचं अभ्यासात बुडणं नमितालाही तो मला कंटाळून किंवा मला टाळतोय असं वाटू लागलं. एकमेकांच्या वाटेवर डोळे लावून बसणारे हे आज एकमेकांच्या वाटेवरून जाणेसुद्धा टाळू लागले. आज त्या दोघांनी अधिकृतपणे ब्रेकअप केला, जो मनातून आधीच झाला होता. नशीब आज त्यांच्यावर हसत होतं काय झालं? शिक्षण संपल्यानंतर दोघांचंही वेगवेगळ्या व्यक्तीशी लग्न झालं आणि तेही एकाच दिवशी. आज ते त्यांच्या वेगवेगळ्या संसारात सुखी आहेत असं म्हणतात तर येणार नाही, पण त्यांना जे हवं ते त्यांनी साध्य केले. आज 1993 त्यांनी आपल्या वयाची 60 ओलांडली. नशिबाने त्यांना पुन्हा एकदा जवळ आणलंय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण ते दोघेही आज मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करतायत, पण वेगवेगळ्या डब्यात बसलेत. दोघांनाही एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती. तेवढ्या ट्रेनमध्ये घडाम करून स्फोट झाला नव्हतं ते झालं. अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या त्या बॉम्बस्फोटामध्ये मृत लोकांची जी लिस्ट जाहीर करण्यात आली त्यामध्ये सागर आणि नमिता यांचंही नावही होतं. त्यांचे बचाव कार्यालयातील कर्मचारी दोघेजण दोन विरुद्ध दिशेला नेत असताना त्यांच्या हाताचा स्पर्श जेव्हा एकमेकांना होतो तेव्हा त्यांच्या स्पर्शातील ऊर्जेने त्यांची शरीरं पुन्हा एकदा थरथरतात. तेव्हा ते शव नेणाऱ्यांना वाटतं की जिवंत असावेत, पण पूर्ण तपासणी अंती कळतं की खरंच त्यांचा मृत्यू झाला आहे. जन्माची सुरुवात एका गोड स्पर्शाने होते, शेवटही अशा स्पर्शाने होते, मात्र यावेळी त्यातली जाणीव वेगळी असते. खरंच नशीब एखाद्याच्या आयुष्यात काय काय करतं. मित्रांनो, नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या क्रिएटिव्हिटीवर विश्वास जास्त ठेवावा, कारण तुम्हालाच या गोष्टीची कधी जाणीव नसते की तुम्ही काय काय करू शकता किंवा काय काय करू शकता, मग नंतर नशिबाला दोष देत बसता. ही होती एक हृदयस्पर्शी प्रेमकथा.